काही माणसं किती निस्वार्थ प्रवृत्तीने आपल्या समाजासाठी काम करत असतात. अगं त्यामुळेच तर या सृष्टीचा समतोल साधला गेलाय. सगळी माणसं जर का वाईट वागत असती तर जगबुडी कधीच झाली असती. त्याचं लग्न झालं तर त्याच्या आयुष्यात बिंबे कालवायचेत म्हणे. बाबा हा कुठला न्याय आहे हो? मी काय पाप केलंय म्हणून त्या आंधळ्या सुदर्शनला मला फसवावं लागतंय. पण मी डोळस असून सुद्धा आंधळ्यासारखं काम करतेय बाबा. वाला गेलं. हे राजकर्म सुदर्शन ताई झोपला नाहीस अजून? आणि काय रे काय इतका अस्वस्थ कायस? कोण मी? चल काहीतरीच काय. तुझी बासरी सांगते. ठीक आहे मला झोप लागली नाही मी अस्वस्थ होतो. तुझं काय? तू का जागी आहेस? काही नाही रे असंच म्हणजे काही जुन्या आठवणी ताज्या घडामोडी यांचा मेळ घालत होते. काय रे काय? आज मी तुला प्रतिभाबद्दल सांगितलं तेव्हा तिच्या आठवणींत झोप चालवली नाही ना तुझी? छे. काहीतरीच काय. प्रतिभा आणि मी नाही का खरंच माहिती नाही मला की आमच्या दोघांच्या भविष्यामध्ये काय लिहून ठेवले ते. ती माझी जोडीदार बनेल की नाही हे पण मला माहिती नाही. मी हे सगळं ना आता तिच्यावर सोडून दिले. ती घेईल तो निर्णय माझा असेल. ठरलं. मी अस्वस्थ दुसऱ्याच कारणाने होतो. अगं ऑफिसमध्ये त्या 2 मुली आणि त्यांचं ते 2 मुली? नाही म्हणजे बघ तू मला एका मुलीबद्दल त्या नवीन मैत्रिणीबद्दल सांगितलं पण दुसऱ्या मुलीचं काय? तेच सांगतोय तुला. आज एक नवीन मुलगी आली. ती पहिली होती ती सुनैना. ही आली ती नैना.
खरं सांगू का, कळत नाहीये मला ऑफिसमध्ये या दोघी जणी का आल्या. आणि माझ्या गळ्यातच पडल्या एकदम. काय म्हणालास? अगं तू शब्दशः अर्थ घेऊ नकोस, असं म्हणायची रीत आहे ना तसंच. उगीच सलगी करण्याचा प्रयत्न करतात. मला ना खरं म्हटलं ना तर वेगळी शंका यायला लागली आता. म्हणजे बघ ना, या मुली कोण, म्हणजे कशा दिसतात हे तर मी काही सांगू शकत नाही, पण का दोघींची भाषा अगदी अगदी सारखी. अगं एकीने तर मला सांगितलं मी प्रभात सरांची दूरची बहीण आहे, माझ्याशी मैत्री कराल. असं म्हणाली? हो मग काय म्हटलं, दूरची बहीण आहेस ना प्रभात सरांची, दूरच राहा, माझ्या जवळ येऊ नको. आणि मग हे आजची मजा ती काय? बघ ना, अगं ती सुनेना कालपर्यंत होती, आज एकदम दूर निघून गेली. ही आता नयना कोणतरी आली. ही पण उद्या टिकते की नाही माहिती नाही, का तिसरीच भलतीच कोणतरी येते बघू. खरं सांगू काय, हा सगळा विचार केला आणि मग मला डिस्टर्ब व्हायला झाला. कळलं कारण? हा, आता मला सांग, तू का डिस्टर्ब आहेस? नाही नाही, मला काही नाही रे, म्हणजे असंच काही नाही. हा म्हणजे काय झालं की मी विचार करत होते की प्रतिभासन तुझा समज लग्न झालंच, पुढचं सगळं कसं काय होईल या विचाराने झोप लागत नव्हती मला. खोटं बोलायचं नाही माझ्याशी, खोटं नाही बोलू शकत ना माझ्याशी, तर नाहीच नाही. तुझ्या त्या मित्राबद्दल मी अधवा तधवा बोललो म्हणून तू डिस्टर्ब आहेस ना? नाही रे, असं काही नाहीये. आणि मी का डिस्टर्ब होऊ त्यामुळे? अरे आमची लहानपणीची मैत्री, आता काय त्याचं, शिवाय आता त्याचं लग्नही झालंय. आणि हो, त्याचं लग्नही झालंय, तू त्याला विसरली सुद्धा अशी, पण का कोण जाणे. एकामागोमाग एक अशा विचित्र घटना घडतायत ना, त्यामुळे मी मात्र अस्वस्थ झालोय. जाऊ दे रे, नको फार विचार करूस याचा. आणि हे बघ, खूप उशीर झालाय आता. रात्र झालीये, झोप. उद्या उठायचंय ना लवकर. चल सावकाश सावकाश. हो, बाबा, कसला विचार करता एवढा? तू सांगितलंस ना त्याचा. प्रतिभा, काहीतरी गडबड आहे, काहीतरी विचित्र आहे. हा जो काही घटनाक्रम आहे ना, तो मनाला पटत नाही. तुझी काळजी वाटते पोरी. तुम्ही नका इतकी काळजी करू, सगळं व्यवस्थित होईल. असं झालं तर चांगलंच आहे, देवच पावला म्हणायचं. पण तू जे काही सांगितलंस ना, त्यातून मनात काही शंका उत्पन्न झाल्या. प्रतिभा,
आज जग किती वेगानं पुढे चाललंय. त्या वेगाच्या चक्रव्यूहात आपण अडकू नये एवढीच इच्छा. म्हणजे अगं किती वेगवेगळ्या बातम्या ऐकायला येतात हल्ली. परवा आमच्याच कंपनीतल्या एका मुलीची कहाणी ऐकली आणि सुन्न झालो. काय झालं? त्या मुलीनं म्हणे आत्महत्या केली. का? आई बापांची एकुलती एक मुलगी. आमच्या कंपनीत चांगलं काम करायची, कसलीच तक्रार नव्हती कोणाची. पण गेले काही दिवस एक तर सकाळी उशिरा यायची, नाहीतर संध्याकाळी लवकर जायची. आणि परवा अचानक बातमी आली की तिच्या आत्महत्येची. अरे बापरे. पण पण तिने आत्महत्या का केली? फसवणूक. कोणी केली फसवणूक? अगं आणखीन कोणाकडून? प्रियकराकडून. बाबा, अहो आजकाल अशा घटना सर्रास घडतात. पण तुम्ही म्हणून माझ्या बाबतीमध्ये अशी काळजी कशासाठी करता? आणि मी काय अशी कोणाबरोबरही हिंडत फिरत असते का तासंतास? तसं नाही ग पोरी. पण तू सम्यकची जी कहाणी सांगितलीस ना, ती मला जरा विचित्र वाटली. कारण त्या मुलीला फसवलं ते सुद्धा अशाच एका येणाऱ्या मुलानं. नेटवरनं ओळख काढली, वाढवली, इथे आला, भेटला, मैत्री केली, प्रेम आहे म्हणून सांगितलं आपण दोघं लग्न करू, मग मी तुला लंडनला घेऊन जाईन, लंडनला आमचा खूप मोठा बिझनेस आहे. ही बिचारी मुलगी फसली त्याच्या भूलथापानं. पण जेव्हा प्रत्यक्ष जायची वेळ आली तेव्हा त्यानं तिच्याकडे खूप पैशाची मागणी केली. का तर म्हणे लंडनचा व्हिसा, जायचा खर्च. आई बापही तयार झाली. एकुलती एक मुलगी, करणार काय? दिले पैसे. आणि ते पैसे, दागिने, तिचा पासपोर्ट घेऊन जो तो मुलगा पळाला तो परत आलाच नाही. त्या बिचारीला त्याच्याबद्दल जास्त काहीच माहित नव्हतं. लंडनला पोलिसांकडे चौकशी केली तर समजलं की असा मुलगाच नाही, असा बिझनेसच नाही. आणि नंतर कळलं की ती मुलगी त्या मुलापासून प्रेग्नंट आहे. अशा गोष्टी ऐकल्या की कसा विश्वास ठेवायचा अशा बाहेरून येणाऱ्या मुलांवर? सांग ना. सगळा भूलभुलैया झालाय नुसता. बाबा, तुम्हाला माझ्याबद्दल जी काळजी वाटते ती मी नक्कीच समजू शकते. पण एक गोष्ट मात्र मी तुम्हाला नक्कीच खात्रीने सांगेन, तुमची प्रतिभा इतकी मेंगळट नाहीये आणि अविचारी तर नक्कीच नाही. बाबा, मला जेव्हा सम्यक भेटला त्याने माझं इतकं भरभरून कौतुक केलं, त्यावेळेला मी हुरळून नाही गेले. इनफॅक्ट मी नेटवरून तो ज्या ज्या संस्थांना जाऊन भेटला होता त्या संस्थांना फोनवरून विचारून घेतलंय. तसंच त्याच्या बाबांची जी फर्म आहे, त्याच्या आई बाबांनी त्याला ज्या संस्थेकडून दत्तक घेतलंय तिथून सुद्धा मला पॉझिटिव्हच उत्तरं मिळाली आहेत. आणि तसंही मला सुद्धा वाटतच होतं ना की आईची शक्ती फाउंडेशन आपण पुन्हा सुरू करावी. बाबा, मला असं वाटतंय ती वेळ आता आली आहे. आणि सम्यक खूप चांगला मुलगा आहे, तो इतरांसारखा नक्कीच नाहीये.
काय झालं बाबा, असं का बघताय? मुलगा मोठा झाला हे केव्हा समजावं? बापाचे जोड मुलाच्या पायात यायला लागले की, अरे पण मुलगी मोठी झाली, शहाणी झाली, हे कसं समजावं एखाद्या बापानं? बाबा ताई 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 कुठेस तू? इकडे ये माझ्याजवळ. काय झालं? मला तू पाहिजे. नाही हे बघ, मला बिलकुल वेळ नाहीये, मला ऑफिसला जायचंय, उशीर होईल आता. नाही तू ये. हे बघ मला उशीर होतोय. ताई ताई मला तू पाहिजे. अरे काय असा वेड्यासारखा करतोयस? वेळ आहेस का तू? मी वेडा मी वेडा. निलय, निलय, अरे काय करतोयस? मी वेडा मी वेडा मी वेडा अरे वेडा. अरे निलय, निलय, काय वेडा. करतोयस तू? हा? हे सगळं आवरणार कोण आता? अरे मी हे आवरत बसले तर मला किती उशीर होईल माहितीये का तुला? बाबांची सुद्धा अशी अवस्था आहे की ते काहीच करू शकत नाही आणि तू का त्रास देतोस मला? हा? बाबा अहो, खोटं बोलल्याशिवाय पैसेच मिळत नाहीये. आता मी तरी काय करू सांगा ना, काय करू मी? मला सुद्धा पैसे मिळवण्यासाठी खोटं बोलावं लागतंय बाबा. मला ना कंटाळा आलाय सगळ्याचा कंटाळा आलाय. नको वाटतंय काहीच. पण बाबा तुमच्याकडे आणि ह्याच्याकडे बघितलं ना, की डोळे पुसावे लागतात, चेहरा हसरा करायचा आणि पुन्हा तोंडाची टकळी चालू ठेवायची. तुझं आणि अन्वयचं काही बोलणं झालं का असं विचारलं. त्याचा इथे काय संबंध? कसं आहे का स्वभावाने हा अन्वय? मगाचपासून बघते मी. काय काय चाललंय काय तुमचं? जास्त बघत राहिलात ना तर डोळे फोडून हातात आहे ना मी तुमच्या. ऑफिस जॉईन करून 2-4 दिवस झाले मला, पण अजूनही मी प्रभात सरांचा आवाज ऑफिसमध्ये ऐकलाच नाही आणि अन्वयचा आवाज मी कधी विसरू शकणार नाही. सारखं पापी 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 म्हणणं सुरू आहे. गात एक पापी दे.